खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा YouTube चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो मोठी अपडेट। महाराष्ट्रात पीक विमा जमा होणार 27-28 नोव्हेंबर 3 टप्प्यामध्ये पीक विमा जमा होणार। 32 जिल्ह्यामध्ये पीक विम्याची वाटप सुरू झाले आहे। पीक विमा जिल्ह्याची यादी आली आहे। हेक्टरी 32,000 रुपये पीक विमा लेटेस्ट जमा होणार। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेटमध्ये आपण घेऊन आलोय पीक विमा जमा होण्यास सुरुवात। राज्यात राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे। पीक विमा व नमोचे एकत्र हप्ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांना सरकारकडून 25,000 रुपयाची लॉटरी जाहीर झाली आहे। 25 ते 28-29 तारखेपर्यंत 32 जिल्ह्यामध्ये 100% पैसे जमा होणार आहे। आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती 921 कोटी रुपये वाटप जमा होणार आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे आता यायला सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते। आता ही शेतकऱ्यांची पीक विम्याची प्रतीक्षा संपलेली आहे आणि पीक विम्याची रक्कम आता खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे। अहिल्यानगर असेल, अमरावती असेल, वाशिम पीक विमा असेल, यवतमाळ पीक विमा असेल, बीड पीक विमा असेल, हिंगोली असेल, वर्धा असेल, परभणी असेल, जालना असेल, महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पीक विम्याचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता की पीक विम्याचे पैसे कधी येणार। आता ही शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि राज्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता येण्यास सुरुवात झाली आहे। 2023, 2024, 2025 पर्यंत पीक विम्याचे पैसे रखडलेले होते। आता पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येण्यास सुरुवात झाली आहे। जवळजवळ सरकारने 53,727 कोटीची भरपाई दिलेली आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला नवीन असाल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। गेल्या काही दिवसामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। या अतिवृष्टीनंतर सरकारने पीक विमा रक्कम जाहीर केलेली होती। हेक्टरी 17 ते 25-30 हजार रुपयापर्यंत पीक विम्याची रक्कम जाहीर केलेली होती। आता हे पीक विम्याचे पैसे या राज्यातील 8 अधिकृत बँकांमध्ये येणार आहे। मग कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार आहे, काय आहे लेटेस्ट अपडेट, पीक विमा खरंच आपल्या अकाउंटवरती आला आहे का नाही, जर आला नसेल तर काय करायचं आणि आला असेल तर आपण कसा चेक करायचा क्लेम आला आहे का नाही। प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पीक विम्याचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे आलेले आहे, तरी सुद्धा शेतकऱ्यांचे पैसे आलेले नसतील तर कसं चेक करायचं, तर प्रधानमंत्री फसल बीमा योजना PMFBY या संकेतस्थळावरती जायचं आहे। या ठिकाणी आपला आधार बेस OTP टाकायचा आहे आणि पैसे आले का नाही ते चेक करायचं आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता पीक विमा वाटप कधी होणार, पीक विमा वाटप कधी होणार। आता ही पीक विम्याची वाटपाची प्रतीक्षा संपलेली आहे आणि 17,000 रुपये प्रति हेक्टरी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, वर्धा शेतकरी असतील, अमरावती शेतकरी असतील, बुलढाणा असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, सोलापूर असेल, धाराशिव असेल, पीक विम्याची यादी जाहीर केलेली आहे सरकारने आणि आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नवीन जिल्ह्यांची वाटप सुद्धा चालू झाली आहे। PMFBY या संकेतस्थळाच्या अंतर्गत ही पैसे जमा होणार आहे। सरकार सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती 29 नोव्हेंबरपर्यंत पीक विमा जमा होणार आहे। जर आपल्या खात्यावरती अजूनही पीक विमा आला नसेल तर आपण काय करायचं आहे, तर या सरकारी जे काही ऑफिस आहे, म्हणजे जे काही कृषी मंडल अधिकारी आहे किंवा कृषी विभाग आहे, आपल्या गावामध्ये जे कृषी विभाग असतं याच्यामध्ये जाऊन चेक करायचं आहे की आपल्या गावाची यादी त्या ठिकाणी उपलब्ध आहे, किंवा आपल्या जवळच्या CSC म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे आधार बेस केंद्र आहे, तिथं जरी गेले तरी तुम्हाला पैसे जमा झाले का नाही ते चेक करता येणार आहे। गावानुसार यादी आता सरकारने जाहीर केली आहे। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पीक विम्याचे सर्व राज्यांतर्गत पैसे जमा होणार आहे। पीक विमा भरला असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। रब्बीचा पीक विमा सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी भरणं गरजेचं आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट, त्याचबरोबर सरकारी GR, सरकारी योजनांच्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल।